नमस्कार, मी डॉक्टर विक्रम आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या मध्ये आपले स्वागत आहे। आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विविध वनस्पतींची माहिती घेत आहोत। यामध्ये आज आपण ठाणे जिल्ह्यातील शहापूर या ठिकाणी शहापूर तालुक्यातील डोलखाम या ठिकाणी आपण आहोत। हा निसर्गरम्य परिसर कोकणचा भाग आहे। त्याच्यामध्ये आपण पाहताय की सुंदर अशा डोंगर रांगा आणि पर्वत रांगांनी हा नटलेला आहे। आणि यामध्ये आपण आज सर्वांची आवडती वनस्पतीची माहिती घेणार आहोत। हृदयाची धडकन थांबली तर मनुष्य मरतो, तरी हृदयाची धडकन थांबू न देण्यासाठी, आपलं हृदय बळकट करण्यासाठी जे औषधी वनस्पती आपल्याला निसर्गाने दिलेले आहे त्याचं नाव आहे अर्जुन। तर आपण इथं पाहू शकता, हे अर्जुनाचा वृक्ष आहे आणि शेजारीच आपण पाहू शकता त्या सदृश्य दिसणारा एक वृक्ष आहे। आणि ह्या परिसरामध्ये त्या पाठीमागे एक आहे। अर्जुन आणि ऐन असे दोन प्रकारचे वृक्ष सदृश्य आहेत। टर्मिनालिसा अर्जुन ह्या वनस्पतीचा जास्त उपयोग आहे, की ऐन हा जो कोकण भागात येतो याच्यामध्ये दोन्हीचे औषधी गुणधर्म बहुतांशी सारखे आहेत, पण श्रेष्ठत्व जर पाहिलं तर टर्मिनालिसा अर्जुन या वनस्पतीचं आहे। अर्जुन या वनस्पतीचं आहे। तर यामध्ये ह्याची ही पानं अशा प्रकारे असतात, ही कुरतडलेली बहुतांशी पानं दिसत आहेत, पण ही पानं आणि ही त्याची साल आहे, ह्या सफेद कलरची साल अर्जुनाची असते। तर ही पानं कुरतडलेली पतंगामुळं झालेली आहेत, तर थोडासा सीझन लेट आहे। आणि या वनस्पतीला अशा प्रकारची फळं येतात, ही तपकिरी रंगाची फळं पूर्ण परिपक्व झाल्यावर अशी दिसतात। आणि जेव्हा ती हिरवी कच्चे असतात तेव्हा हिरवी दिसतात। ही या फळांचा उपयोग हृदयासाठी आणि ह्या सालीचा उपयोग हृदयासाठी केला जातो। तर अर्जुन या वनस्पतीचं हृदयरोगासंदर्भातलं महत्त्व अनन्यसाधारण आहे। हृदयाच्या आजारावर तुम्ही हे वापरू शकता। जर हे तुम्हाला चूर्ण स्वरूपात वापरायचं असेल तर 1 ते 3 ग्रॅम एका दिवसासाठी वापरू शकता। आणि याचा शिरपाक करण्याची पद्धत आहे। शिरपाकमध्ये दुधामध्ये त्याचा पाक करून दूध पिण्याची पद्धत आहे, त्याला शिरपाक म्हणतात। तुम्ही 1 चमचा ह्या अर्जुनाची साल घेऊ शकता, त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून, तेवढंच पाणी टाकून, त्यानंतर उकळून फक्त दूध राहीपर्यंत उकळायचं आणि ते दूध प्यायचं, त्याला शिरपाक असं म्हणतात। त्याचप्रकारे अर्जुनारिष्ट हे औषध म्हणजे बाजारामध्ये मिळतं। हे खूप हृदयासाठी उपयोगी आणि सहज घेण्याजोगं आहे। त्याचे 2 चमचे म्हणजे 10 ml पर्यंत तुम्ही त्याची मात्रा घेऊ शकता। अर्जुन ही वनस्पती हाडांना बळकटी करणारी अस्थिसंधानक म्हणून पण वापरली जाते। या उपयोग त्यासाठी लहान मुलांच्या अस्थि बळकट होण्यासाठी किंवा फ्रॅक्चरनंतर अर्जुनाची पावडर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे अस्थिसंधानक म्हणूनही वापरू शकता। तसेच दातांच्या आजारांवरती सुद्धा अर्जुनाची सालीनं जर तुम्ही ते ब्रश केला किंवा घासलं तरी त्याचा जास्त उपयोग होतो। त्याचप्रकारे अर्जुन हा श्वेतपदर म्हणजे अंगावरून पांढरं जाणं किंवा लाल जाणं ह्या स्त्रियांच्या आजारातसुद्धा अर्जुनाचा वापर केला जाऊ शकतो। अशा ह्या बहुमूल अशा अर्जुन या वनस्पतीचा उपयोग आपल्याला होत असतो। आणि ही वनस्पतीचा तुम्ही आपलं एक छोटंसं घरामध्ये लावून ह्या वृक्षाचा उपयोग घेऊ शकता। अशाच आमच्या नवीन वनस्पतींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासाठी आयुर्वेद लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।